तर मित्रांनो, चला आपण दिवाळी स्पेशल करंजी बनवूया. तर इथे मी सगळ्यात पहिले गव्हाचं पीठ घेतले. तुम्ही मैद्याचं पीठही घेऊ शकता. तर गव्हाचं पीठ घेऊन त्याच्यात थोडंसं स्वादानुसार नमक टाकून आता हे चांगल्या प्रकारे मळून घ्यायचं आहे. पातळ जास्त आणि जास्त घट्ट नाही, मध्यम मळायचं आहे. त्याच्यानंतर साईडला अर्धा तास ठेवूया. त्याच्यानंतर आता सारण बनवूया. तर मी सुकं खोबरं घेतलं, त्याला बारीक करून घ्यायचं. त्याच्यानंतर सुकं खोबरं बारीक सेपरेट करायचं. त्याच्यानंतर आता काजू, बदाम, इलायची घ्यायची, वेलची आणि चवीनुसार साखर घ्या, गूळ घ्या, तुम्हाला जे आवडेल ते घ्या. तर आता हे पण पेस्ट त्याच्यामध्ये मिक्स करायची. आपलं हे सारण रेडी आहे मित्रांनो. खोबरं आणि काजू बदाम पेस्ट हे सारण रेडी आहेत. आता एक पुरी लाटून घ्यायची मोठी, ती पातळ पुरी लाटून घेतलेली, जास्त पातळ नाही करायची, नाही तर करंजी फाटेल. त्याच्यानंतर आता हे सारण भरून घ्यायचं आणि असं अर्ध्या प्रकारे फोल्ड करून घ्यायचं. त्याच्यानंतर तुम्हाला हवी अशी डिझाईन याला बनवा आणि आता ह्याला ना पूर्ण डीप फ्राय करून घ्यायचं आहे, तळून घ्यायचं आहे. ह्याला तुम्ही शॅलो फ्राय नाही करू शकत मित्रांनो, तर ह्याला डीप फ्राय करून घ्यायचं. आपले करंजे रेडी आहे. तर शेप तुम्हाला हवा तसा तुम्ही शेप देऊ शकता. ह्याच्यासाठी साचा पण आहे तो करंजीचा कापायचा. आता ही आपली चांगली तळून घेतली लालसर, तर आपली रेडी